पुण्याहून मुंबईच्या दिशेने निघालेल्या सुमारे 5300 टन वजनाच्या मालगाडीबाबत गंभीर प्रकार समोर आलाय. लोणावळा पळसदरी हा घाटातील तीव्र उतार पार करताना पळसदरी आणि कर्जत स्थानकादरम्यान गाडीवरील नियंत्रण सुटल्याची माहिती समोर आली असून मोठा अनर्थ टळल्याने सुटकेचा निश्वास सोडण्यात आलाय. या घटनेचा एक व्हिडिओ समोर आला असून त्यात मालगाडी प्रचंड वेगात धावताना दिसत आहे. गुरुवार 26 फेब्रुवारी रोजी 3 इंजिन असलेली ही KL-MG मालवाहू गाडी घाट उतारावर अचानक वेगाने धावू लागली. ठाकूरवाडी परिसरात बँकर लोकोच्या ब्रेक यंत्रणेत बिघाड झाल्याची प्राथमिक माहिती आहे. उतार तीव्र असल्याने परिस्थिती अधिकच गंभीर बनली होती. प्रसंग अवधान राखत बँकर लोको WAG-12 इंजिनचे लोको पायलट आणि ट्रेन मॅनेजर TM यांनी समन्वय साधत गाडी अखेर कर्जत भिवपुरी सेक्शन दरम्यान सुरक्षितरित्या थांबवली आहे. सुदैवाने कोणतीही जीवितहानी किंवा मोठे नुकसान झाले नाही. सर्व कर्मचारी सुरक्षित असल्याची माहिती रेल्वे सूत्रांनी दिली आहे. प्राथमिक माहितीनुसार गाडीत प्रशिक्षणार्थी लोको पायलटचाही समावेश होता. उतारावर गाडी नियंत्रणात ठेवताना अडचणी आल्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. मात्र नेमके कारण काय, ब्रेक यंत्रणेत बिघाड कसा झाला आणि जबाबदारी निश्चित कोणाची याचा सविस्तर तपास सुरू आहे. मध्य रेल्वे प्रशासनाने घटनेची दखल घेत चौकशीचे आदेश दिले असून लवकरच सविस्तर अहवाल येण्याची शक्यता आहे. दरम्यान या प्रकारामुळे काही काळ रेल्वे वाहतुकीवर परिणाम झाला होता. घाटातील या थरारक प्रसंगामुळे भगवान के भरोसे मोठी दुर्घटना टळल्याची भावना रेल्वे कर्मचाऱ्यांमध्ये व्यक्त होत होती.